हॅलो फ्रेंड, 2 महिन्यानंतर मी जात आहे स्वराला आणण्यासाठी, कारण तिला रक्षाबंधनाची सुट्टी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही माहिती आहे का, अचानक भयानक गेलो हॉस्टेलमध्ये आणि त्यांचं काहीतरी पीटी सुरू होतं की काय सुरू होतं यायचं. हा 15 ऑगस्टची तयारी चालू होती त्यांची, झेंडा वगैरे घेऊन. आणि आम्ही अचानक गेलो आणि त्या टीचरला बॅग दिली. स्वरा धावत आली, थोडीशी रडली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे लाईफस्टाईल. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा खूप आनंदी आहे आणि या आनंदाचं कारण म्हणजे स्वरा. मला माहिती आहे गेल्या 2 महिन्यापासून माझी काय हालत झाली होती आणि काय नाही, परंतु आज तो काळजाचा तुकडा परत येणार आहे. रात्रभर झोपच आली नाही आणि सकाळी उठली आणि सगळ्यात अगोदर टिफिन केला. मस्त दीदी राहणारे बाप सकाळी सकाळी. अरे बापरे, तू का घरात झाड बसता का? चाल ना. हो तर झाडू द्या ना, पार्थ भर राहू दे. काय तुमच्या मोबाईलचं चार्जर घेतलं? चप्पल बी तुटलेली आहे. माहिती काय तुमचा आकातच असते तसाही कुठं निघायचं असलं की चप्पल कपडे तुम्हाला माहित नव्हतं जायला लागते म्हणून. तर पोळ्या वगैरे तर माझ्या आईनेच दिल्या होत्या करून, कारण उठण्यासाठी मला वेळ झाला होता. तर मी झाडू वगैरे मारलेला आहे आणि गणेशजीला ना लहान लेकरासारखं सर्व करून द्यावं लागतं. त्यांना माहिती होतं गावाला जायचं आहे, मग नवीन चप्पल आणायची, कपडे वॉश करायला टाकायचे, पण ते त्यांनी काहीच नव्हतं केले. आणि इथं तर तुम्हाला माहिती आहे आता मुलीला आणायला जायचं आहे तर काही सुचते का? चला फ्रेंड्स, आम्ही निघालेला आहोत. तर इथून सुरू होतो स्वराच्या हॉस्टेलचा प्रवास. आणि प्रवास एवढा लांबचा दूरचा आहे ना की मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे साधारणतः सकाळी आम्ही बसतो 5ला तर तिथं पोचतो 12 किंवा 1 वाजता. परंतु आम्ही एक मध्यंतरी असं झालं होतं मधामध्ये की आम्ही जायला निघालो, परंतु एवढं पाणी लागलं त्याच्यामुळे 2 ते 3 तास आम्हाला एका ठिकाणी मुक्काम करावं लागतं. गाड्याच नव्हत्या जात. आणि मग बसमध्ये स्वराजला भूक लागली होती तर त्याला मी खिचडी वगैरे जी करून घेतली होती ती खिचडी मी त्याला बसमध्येच खाऊ घातली. आणि मला खूप टेन्शन आलं होतं, कारण की स्वराला मी पहिल्यांदा भेटायला जात होती आणि त्याच्यात पावसामुळे आम्हाला भरपूर असा उशीर झाला. आणि आम्हाला तिथं गेल्यानंतर कळालं की स्वरा आमची भरपूर वाट बघत होती आणि रडत होती. आणि गणेशजी मग मला म्हणतही होते की आपण बिनफालतू टाईमपास केला, आधी आपण आपलं काम नंतर करायचं होतं, परंतु आधी मुलीला भेटायला जायचं होतं. तर त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या, आता काय करू शकतो आपण. तर तुम्ही बघू शकता एवढा पाऊस होता, रस्त्यानं भरपूर असा पाऊस होता. आणि असं करता करता आणि रस्ता लवकर कटत नव्हता. हे तुम्हाला पण माहिती आहे की जेव्हा आपण कुठंतरी जायला निघतो किंवा असं तर तेव्हा आपल्याला इमर्जन्सी असते, पण रस्ता पण लवकर जात नाही. आणि मला असं वाटत होतं रस्ता कधी जातो कधी नाही, कधी जातो कधी नाही, कधी जातो कधी नाही. आणि मग कुठं आणि मनात एकच होतं की बाबा स्वराला काय वाटत असणार आहे, माझी आई येते की नाही. हॅलो फ्रेंड्स, तर आता फायनली आपण स्वराच्या हॉस्टेलजवळ पोहोचणार आहोत. त्याचं असं झालेलं होतं की मला काम होतं एका ठिकाणी, त्याच्यामुळे एवढा उशीर झाला. त्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही. त्याच्यामुळे आता स्वराची काय कंडिशन अशी नाही हे तिथं गेल्यावर समजणार आहे. तिला आता वाटणार आहे आता येतात की नाही, अशी घाबरली पण असणार आहे. आणि मला पण खूप वाईट वाटत आहे की आपण तिला टायमिंग दिला, पहिल्यांदा आपण तिला आणायला जात आहोत आणि तिथं वेळेवर पोहोचू शकलो नाही. परंतु माझीच चूक आहे आणि सर्व ब्लेम मी माझ्यावरच घेते, कारण एखादे कामं करायला नको. परंतु मला असं वाटलं की जाऊ द्या बाबा, इकडंच माझं जे अर्जंट काम होतं ते पण आहे, ते पण होऊन जाते, हे पण होऊन जाते. पण त्याच्या नादात हे झालं की मी माझ्या मुलीला उशिरा भेटायला जात आहे आणि त्याचा मला म्हणजे खूप पस्तावा येत आहे. वातावरण बघू शकता, बाहेर पाणी पण चालू आहे, तरी पण आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही तिथं गेल्याबरोबर सगळ्यात अगोदर रूम करणार आहे आणि रूम केल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वराला भेटायला जाणार आहे. ओके, तर कंटिन्यू बनवून राहा. स्वराचे रिॲक्शन बघूया आपण. ओके, तर चला. तर फायनली आम्ही हॉस्टेलच्या गेटवर पोहोचलेलो आहोत. हॉस्टेलच्या गेटमध्ये आम्ही जसं गेलो तसे अजूनही बाकीचे पॅरेंट्स आले होते, कारण स्कूल प्रोग्राम आहे त्याच्यामुळे कसं तिथं प्रत्येक पॅरेंट्सला बोलावलेलं आहे. काही येतात काही येत नाही. तर हे समोरचं ते हॉस्टेल आहे आणि इथं आता गणेशजी एंट्री करत आहे, कारण तर कोणाचे पेरेंट्स आले कोणात नाही तर आल्याबरोबर इथं करावं लागते एंट्री.
आणि गणेशजी मग बसले. त्यांनी सगळ्यात अगोदर एंट्री वगैरे करून घेतली. त्यांनी एंट्री करेपर्यंत मी बघत होती बाबा काय सुरू आहे काय नाही, आणि अशी आतुरता झाली होती मला भेटायला की मी गणेशजीला म्हणत होती करा ना लवकर करा ना. त्याच्यानंतर मग आम्हाला रूम करायची होती. मग आम्ही तिथं गेलो, त्यांना सांगितलं की आम्ही आलेला आहो. तर पॅरेंट्स असल्यामुळे रूम पण मिळते तिथं. आणि बघू शकता आजूबाजूचं वातावरण एवढं सुंदर आहे ना, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व इकडे लाईट वगैरे आहे, झाडं वगैरे आहे, म्हणजे असं वाटतच नाही आपण हॉस्टेलमध्ये आहे. खूप छान रम्य असं वातावरण आहे. आणि फायनली आता आम्ही आमच्या रूममध्ये पोहोचलेलो आहोत. तर आम्हाला येता झालेला आहे उशीर. आता आम्ही सगळ्यात अगोदर रूम केलेली आहे आणि हे हॉस्टेलमध्येच मिळतात ह्या रूम पण. आता बघूया, गॅरंटी तर कमी आहे स्वराला भेटण्याची, कारण आता 8 वाजलेले आहे आणि 8 वाजता त्या झोपतात. त्याच्यामुळे गॅरंटी कमी आहे, पण ट्राय करून बघूया. मस्त त्या लाईटा खाली जाऊन व्हिडिओ करीन मी. येईन का आणली का लेकरं? येईन काढलं वाटते आजच लेकरू. ते काय तर ही बॅग आम्हाला द्यायची होती स्वराला. तर याच्यामध्ये जे कपडे वगैरे होते ना ते मी काढून ठेवायला सांगितले बेडवर. आणि आम्ही लगेच म्हणजे निघालो स्वराजवळ जाण्यासाठी. तर आता आम्ही स्वराला वगैरे भेटण्यासाठी जात आहोत. आणि आम्हाला थोडीशी भीती पण आहे, कारण रात्रीची 8 वाजले होते आणि थोडंसं टेन्शन. इकडे पिट्टू जा, तू तिकडं जा एकटाच जा. हे बघा मी म्हणजे आम्ही फक्त बॅग खाली करून घेतली आणि लगेच निघालेलो आहोत. आणि अशी धावत पळत आम्ही स्वराच्या हॉस्टेलकडे धावलो. तुम्ही बघू शकता मला खूप अशी घाई झाली होती. आणि या लॅम्पखाली मला व्हिडिओ पण करायचा होता तो बिस्लेरी बॉटलचा. आणि भरपूर असे म्हणजे हे चालू होतं की बाबा कधी पोचतो कधी नाही, कधी पोचतो कधी नाही, कधी पोचतो कधी नाही. आणि फायनली आम्ही त्या हॉस्टेलच्या ग्राउंडमध्ये प्रवेश केला. आणि इथून मग समोर जर गेलो की हॉस्टेल लागतं आणि तिथं रूम वगैरे असतात. तर आमचं लकीली एवढं छान की जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो गेटच्या आत, तर स्वराच्या 15 ऑगस्टची तालीम सुरू होती. तर त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या बाहेर रूम दिली. स्वराला थोडी एक मिठी मारली, थोडंसं बोललो आणि लगेच आम्ही घरी आलो. कारण तिथल्या वार्डन दिदी बोलल्या की बाकीचे पेरेंट्स अजून आले नाही आणि त्याच्यामुळे कसं होणार, तुम्ही जर बोलले तर मग बाकीचे मुलं पण रडणार. त्यांचं पण एकदम बरोबर आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये स्वरा तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. तर फ्रेंड्स आम्ही माहिती आहे का अचानक भयानक गेलो हॉस्टेलमध्ये. आणि त्यांचं काहीतरी पीटी सुरू होतं की काय सुरू होतं यायचं हा 15 ऑगस्टची तयारी चालू होती त्यांची, झेंडा वगैरे घेऊन. आणि आम्ही अचानक गेलो आणि त्या टीचरला बॅग दिली. स्वरा धावत आली, थोडीशी रडली. आणि मग आम्हाला त्यांनी वार्डनने बोलून दिलं, कारण कसं आहे बाकीचे पण पेरेंट्स यायचे राहिले होते. म्हणून मग त्यांनी आम्हाला बोलले की आता सकाळी भेटायचंच आहे तर प्लीज तुम्ही जा. तर म्हणजे मला एवढं टेन्शन आलं होतं तुम्हाला सांगते. मी तिकडं बोलून आली ती पहिले गणेशजी जवळ आली. तुम्हाला येऊन काय म्हटलं मग तिनं? हा काय म्हटलं? हा पप्पा अंधळे. हा मग तुम्ही काय म्हटलं? आता मला असं बरं वाटत आहे, नाही तर मला एवढं टेन्शन आलं होतं. कारण म्हणजे आम्ही जेवण पण नाही केलं, आमचं जेवण पण तसंच आहे. एक पोळी गाडीमध्ये गडबड सडबड खाल्ली आणि बस. आणि आता कुठं मला बरं वाटत आहे की चला स्वराची माझी फायनली भेट झाली. आता उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती दिसणार आहे. हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला बाय बाय.